हॅलो फ्रेंड्स, मी आराध्या आणि आज मी नात्यांवर बोलणार आहे. जेव्हा आपण नाती हा शब्द काढतो तेव्हा आपल्यासमोर आपले पॅरेंट्स येतात किंवा आपले फ्रेंड सर्कल येतात, आपलं घर येतं. म्हणजे बघा ना, माणूस हा खरंच एक नात्यांच्या गुंतागुंतीमध्ये अडकलेला समाजशील प्राणी आहे. म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपले आई वडील असू दे, शाळेत गेल्यानंतर आपले मित्रमैत्रिणी असू दे, आपले रिलेटिव्ह असू दे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या आयुष्याला एक वळण देणारं नातं म्हणजे लाईफ पार्टनर, नवरा बायकोचं नातं. खरंच प्रत्येक नातं हे त्या त्या जागी योग्य आहे. प्रत्येक नात्याचं एक महत्व आहे. पण कधी विचार केला का की स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं कसं आहे? आपण स्वतःवर तेवढं प्रेम करतो का? स्वतःला तेवढी रिस्पेक्ट देतो का की नात्यांप्रमाणे आपल्या संबंधित असलेलं इम्पॉर्टन्स हे आपण जज करतो? म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जर आपण स्वतःवर प्रेम केलं ना, किंवा स्वतःबद्दलचे जे नातं आहे ना, स्वतःबद्दलचे जे नातं आहे ना, ते जर आपण घट्ट केलं ना, तर आपण बाकीचे सगळे रिलेशनशिप मॅनेज करू शकतो. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, स्वतःची रिस्पेक्ट केली पाहिजे, तेव्हाच आपल्याला दुसरी लोक रिस्पेक्ट देतील. आणि स्वतःवर काम केलं पाहिजे. डेफिनेटली सगळी नाती इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःबद्दलचं जे नातं आहे स्वतःला ॲक्सेप्ट करत नाही, स्वतःबद्दलची जी नातं एक सेल्फ रिस्पेक्ट जो बोलतो आपण, स्वतःची एक व्हॅल्यू आहे ती जोपर्यंत आपण ग्रो करत नाही किंवा ती जोपर्यंत आपण वाढवत नाही ना, तोपर्यंत खरंच मला असं वाटतं की बाकीच्या रिलेशनशिपकडून किंवा आपल्या बाकीच्या नात्यांकडून आपण ते ॲक्सेप्ट नाही करू शकत. त्यामुळे सगळ्यात अगोदर स्वतःचं जे स्वतःशी नाते असलेले ते घट्ट करा. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा. खूप हे आयुष्य सुंदर होऊन जाईल.